पुढचा प्रश्न 76 रयतवारी पद्धती। रयत म्हणजे शेतकरी, रयतवाडी पारंपरिक पद्धत आहे आणि मुंबई मद्रास प्रांतामध्ये आधी थॉमस मनरो आणि मुंबईमध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी चालू केली। ब्रिटिश काळामध्ये भारतात जेवढी शेती होती त्याच्या 51% शेतीमध्ये रयतवारी पद्धत होती, त्यामुळे बहुसंख्य शेती ही रयतवारी खाली होती। याच्यामध्ये तसं तर थेट मध्यस्थ नव्हते, थेट सरकारचं गोळा करे शेतसारा, पण एक प्रकारे सरकारच मग जमीनदार बनले, हा याच्यामध्ये प्रॉब्लेम होता मध्ये। तर मग या पद्धतीबद्दल काही प्रश्न आहेत म्हणजे की या पद्धतीचा सर्वात मोठा गुण म्हणजे जमीन महसूल कायम होता। तर कायम दराचं वैशिष्ट्य होतं बंगालमध्ये आणि आसाममध्ये की तो कायम महसूल होता। इथे मात्र असं नव्हतं। इथे काय होतं की दर 20 किंवा 30 वर्षांचा महसूल फिक्स केला जाईल आणि त्यानंतर पुनर्विचार करत, आणि पुनर्विचार करत म्हणजे काय तर वाढवत, कमी करत नसत। शेतकरी व सावकार यांच्या या पद्धतीत कोणी मध्यस्थ नव्हता, त्या शेतकऱ्यांचं शोषण होत नसे। आता खरं तर हे काही खरं नाही आहे, या पद्धतीमध्ये शोषण होतं। सूर्यास्त कायदे होते ज्याच्यामध्ये काय होई की 20 दिवस ठरवत आणि तो दिवस मावळायच्या आत शेतसार भरावा लागे, भरता आला नाही तर सगळी जमीन जप्त करून टाकत। त्यापैकी शेतकरी कर्ज घ्यायला लागले आणि त्यातनं सावकारी पाश शेतकऱ्यांच्या गळ्याशी पडला आणि त्यातनंच 1875 मध्ये दख्खनचे दंगे झालेत, प्रसिद्ध दंगे पण झालेत। ते खरं सांगायचं तर ब ही पूर्णपणे खरं नाही आहे। या पद्धतीत सारा दोन प्रकारचा होता, एक म्हणजे कायम ठरवून दिलेला आणि दुसरा विशिष्ट काळापुरता। आता हे विधान थोडं बरोबर आहे, काही ठिकाणी कायम ठरवून दिलेला पण होता आणि बऱ्याचशा ठिकाणी विशिष्ट काळापुरता म्हणजे 20 किंवा 30 वर्षाचा असे हे वैशिष्ट्य होतं। पण ठीक आहे, इथे आता उत्तरांमध्ये आपण ब आणि क असं म्हणू शकू। पुढचं म्हणजे संस्था आणि संस्थापक असा प्रश्न आहे। त्यामुळे अगदी स्ट्रेट आहे, म्हणजे अलीगड चळवळ सर सय्यद अहमद खान यांनी स्थापना केली आहे। मोहम्मडन सोसायटी कलकत्त्यामध्ये 1863 मध्ये अब्दुल लतीफ यांनी स्थापना केली। अहमदिया चळवळ जी झाली पंजाबमध्ये ती मिर्झा गुलाम अहमद यांनी स्थापन केली। दुर्दैवाने आजही पाकिस्तानमध्ये अहमदियांना मुस्लिम मानलं जात नाही, त्यांना शेवटी अल्पसंख्याकाचा दर्जा दिला आहे, पण त्याचा छळ चालू आहे असं दिसून येईल। आणि जामिया मिलिया इस्लामियाच्या मागे मोहम्मद अली पण होते, डॉक्टर M.A. अन्सारी विशेषतः होते, हकीम अजमल खान होते, झाकीर हुसेन होते, असे अनेक जे पुढारलेले वैचारिक विचारवंत आणि शिक्षित लोक होते मुस्लिमांमधले, त्यांनी 1920 साली जामिया मिलिया इस्लाम याची स्थापना केली आहे। त्यामुळे 1 2 3 4 78 योग्य कथने ओळखा। तर 1853 मध्ये मुंबई शहरात रघुनाथ जनार्दन आणि चिमाबाई या गौड सारस्वत जातीतील पहिला विधवा पुनर्विवाह झाला। तर हे बरोबर आहे, म्हणजे पहिला जो विधवा विवाह आहे तो गौड सारस्वत जातीतला आहे आणि रघुनाथ जनार्दन आणि चिमाबाई यांच्यामध्ये झाला आहे। ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाचे हक्क मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले। तर हो, त्यांचं ते प्रमुख कार्य इंडिड की तेच या चळवळी मागे होते की विधवांना, आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे तसा कायदा 1856 मध्ये पारित झाला आहे। त्यामुळे वरीलपैकी सर्व असं म्हणता येईल। पुढचा प्रश्न, भारतीय समाजवादाच्या उदयाने काय काय झालं म्हणजे तर मग शेतकरी कामगारांचे लढे तीव्र ठरले खरं आहे। 1942 छोडो आंदोलन, भारत आंदोलन अधिक प्रभावी ठरले, हेही खरं आहे। समाजवादांचा मोठा याच्यामध्ये वाटा होता या चळवळीमध्ये। राजकीय स्वतंत्रला सामाजिक आर्थिक क्रांती अशाही जोड मिळाली, हेही खरं आहे। आणि चंद्रशेखर भगतसिंगसारखे क्रांतिकारक आक्रमक झाले, हेही खरं आहे। हेही सगळे समाजवादी किंबहुना साम्यवादी होते, नाही का। सगळे समाजवाद एक मोठा प्रकार आणि त्याच्यामध्ये साम्यवाद हा प्रकार आहे। ते सगळे समाजवादी हे साम्यवादी असतात, पण सगळे साम्यवादी मात्र समाजवादी नसतात। पण मग भारतामध्ये समाजवादामध्ये साम्यवादी पण आले। आता चारित असं म्हटलं तर खरं आहे, पण जास्त खरं कुठलं खरं आहे तर राजकीय स्वातंत्र्याला सामाजिक आर्थिक आशयाची जोड मिळाली, हे खरं आहे। की या लोकांनी दाखवून दिलं की सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य ही व्याख्या असली पाहिजे। फक्त परकीयांना देशातून बाहेर घालवणे ही व्याख्या असू शकत नाही, आणि तशी जोड मिळाल्याचा मोठा फायदा स्वातंत्र्य चळवळीचा आशयच व्यापक झाला त्यानंतर असं म्हणता येईल, पट विस्तारला आहे। 80 प्रश्न 80 वर्णनावरून व्यक्ती ओळखा। त्याने काही दिवस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषवले, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार होता,
त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या इतिहास संशोधन संस्थे 2020 साली 104 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार करून स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला. तर हे सगळं म्हणजे भांडारकर, की भांडारकर हे प्रसिद्ध विचारवंत, प्रसिद्ध समाजसुधारक आणि इतिहासकार जे होते राघव भांडारकर. तर राघव भांडारकर हे जे होते हे प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे म्हटले. आता समाज प्रबोधन पत्रिका ही जी त्याची मुखपत्र होतं त्याचे संपादकही भांडारकरच होते. राणीच्या साथीने त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांमध्ये पुढाकार घेतला आहे. अगदी मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपदी त्यांनी भूषवले. त्यांचा मुलगा जो आहे देवदत्त भांडारकर हाही मोठा इतिहासकार होता. विशेषतः अशोकावर अनेक पुस्तकं लिहिली आणि अशोकाचं चरित्र जगापुढे आणलं आहे. दुर्मिळ असं गोष्ट की पिता पुत्रांनी एकाच विषयामध्ये मोठं कर्तृत्व गाजवलं आहे. भांडारकरांनी इतिहासावर अनेक पुस्तकं लिहिली. विशेषतः सातवाहनांचा इतिहास त्यांनी लिहिला, दख्खनचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 81. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहांचा कालानुक्रम योग्य क्रम लावा असं म्हटलं आहे. मग क, ब, ड आणि अ हे तिसरं उत्तर आहे. क म्हणजे महाड सत्याग्रह की ज्याने सुरुवात केली आपल्या ॲक्शन ओरिएंटेड कार्याची, तर ती 1927 साली कोकणामध्ये महाडचा सत्याग्रह करून केली आहे. मग त्यानंतर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी महाड येथे मनुस्मृती दहन केलं 27 साली. मग त्यानंतर त्यांनी अंबादेवी मंदिर सत्याग्रह केला. अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिर आहे. पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह चालू केला होता आणि त्याला पाठिंबा म्हणून स्वतः डॉक्टर गेले आणि त्यांनी पाठिंबा देऊ केला आहे. आणि मग 30 साली काळाराम मंदिर सत्याग्रह, अंबादेवी 28 आहे आणि 30 साली काळाराम आहे. तर 3 हे उत्तर आहे. 82. 42च्या चलोजी आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणते नेते भूमिगत झालेले होते? तर आता थोडंसं म्हणजे कोणते कोणते असं म्हटलं आहे. तर उत्तर असं आहे की 4ही नेते जे आहेत ते भूमिगत झाले होते. की अशा चलेजावच्या आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका जी होती ती काँग्रेसची टीम बी ज्याला म्हटलं गेलं, काँग्रेस समाजवादी पक्ष यांनी निभावली आहे. आणि त्या पक्षाचे नेते होते ते एखाद तारकांसारखे चमकलेत, स्टार्स होते ते आपल्या काळातले. मग अच्युतराव पटवर्धन 5 भाऊ होते, त्यांना 5 पांडव म्हटलं गेलं. ते 5ही भाऊ लढलेत. अहमदनगरचे 5ही भाऊ. शिरूभाऊ लिमये पुण्यातले. कॅपिटल सिनेमात बॉम्ब उडवण्याचा खटला त्यांचा खूप गाजला आहे त्यांच्यावरचा. अरुणा असफ अली की ज्यांनी झेंडा फडकावला आहे आणि 42 लढ्याची नाट्यमय सुरुवात करून दिली आहे. आणि नारायण गोरे, नाग गोरे हे एक प्रसिद्ध समाजवादी नेते, असे चौघही येतात. 83 की सत्यशोधक समाजात सरसत्व सर्व धर्म आणि समाजासाठी उपलब्ध होते. तर हे बरोबर आहे. सत्यशोधक समाज सगळ्यांसाठीच खुला होता. सदस्य होताना संबंधित व्यक्तीला खंडोबाची शपथ घ्यावी लागे, तसेच ब्रिटिश कायद्याची निष्ठा व्यक्त करावी लागे. हेही खरं होतं. खंडोबाची शपथ. आणि त्या काळात हे ब्रिटिशांची खुद्द महात्मा फुले यांनी म्हटलं आहे की गच्च धरापोटी की ब्रिटिश जाऊ म्हटलं तरी जाऊ देऊ नका. तर ब्रिटिशांची निष्ठा हा पण एक क्रायटेरिया होताच. या दोन्ही विधानं सत्य आहेत असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 84. खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील समाजसुधारकाने आपल्या लक्ष्मीनियान या ग्रंथाद्वारे ॲडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले? मगाशीच आपण बघितलं होतं की लक्ष्मी विलायतेला चालली कोणी म्हटलं आहे? तर ते म्हणजे गोपाळ हरी देशमुख, उदाहरणार्थ लोकहितवादी यांनी हे इंटरेस्टिंग काम केलं आहे. तेभागा चळवळ ही कोणत्या ठिकाणी संबंधित आहे असा पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे. बंगाल प्रांतामध्ये ही चळवळ झाली की 2/3 शेतीतला महसूल हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशी या चळवळीची मागणी होती. आणि 2/3लाच बंगाली भाषेमध्ये तेभागा असं म्हणतात आणि मग त्यामुळे त्याला तेभागा पद्धत चळवळ म्हटलं आहे. आर्यांच्या मूळ जन्मविषयी आशय सिद्धांत कोणी मांडला आहे? तर मॅक्स मुल्लर हा प्रसिद्ध जर्मन पंडित होता की ज्याने उपनिषदांचं भाषांतर केलं आहे. तो म्हणायचा की आदल्या जन्मी भारतीयच होतो, ब्राह्मण पंडित होतो. मोक्ष मुल्लर असं माझं नाव होतं मध्ये. तर अशा प्रकारे मॅक्स मुल्लरने हा सिद्धांत मांडला आहे. आता शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं, त्यातले प्रधान, त्यांचं पद आणि त्यांचं कार्य याबद्दल इथे प्रश्न आहे. तर मग अचं 3 हे उत्तर आहे. सचिव याचं काम पत्रव्यवहार करणं हे असे. मुजुमदाराचं काम महालेखापालासारखं असे म्हणजे कॅग. डबीर जे होते ते एक प्रकारचे परराष्ट्रमंत्री होते. आणि वाकेनवीस यांच्याकडे घरगुती व्यवहार, होम मिनिस्ट्री ज्याला म्हणतात तसं होतं. बाकी न्यायदानाचं काम करणारे न्यायाधीश होते.
धार्मिक मुहूर्त काढणे, धार्मिक दानधर्म करण्यासाठी पंडितराव हे होते, सामान्य प्रश्न देखण्यासाठी पेशवा हे पद होतं, आणि लढाया करण्यासाठी सरसेनापती हे पद, सरनोबत हे पद होतं. तर मग शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये अशी 8 मंडळ होती. पुढे राजाराम महाराजांच्या काळामध्ये प्रतिनिधी नावाचा 9वा प्रधानी ॲड झाला. या 8 पैकी 4 डावीकडे बसत, 4 उजवीकडे बसत, हे वैशिष्ट्य होतं. या 8 पैकी एकाला सर्वात जास्त पगार होता इतरांपेक्षा, तो म्हणजे पेशवा. कारण पेशवाचं काम खूप जबाबदारीचं होतं, की सामान्य प्रशासन त्याच्याकडे असे. प्रत्येक सही पत्रावर खुद्द शिवाजी महाराजांची आणि पेशव्यांची पण सही लागे, अशी दुहेरी सही लागत असे. या 8 कोणी अपेक्षित नव्हतं लढायला जाणं, तर ते म्हणजे पंडितराव हा जो धार्मिक अधिकारी होता, त्याने फक्त लढायला जाणं अपेक्षित नव्हतं, बाकी सगळ्यांनी लढायला जाणं अपेक्षित होतं असं दिसून येईल. इंटरेस्टिंगली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 8 पैकी 7 हे ब्राह्मण होते प्रधान, फक्त जे सरनोबत होते ते मात्र मराठा प्रॉपर होते. 88 प्रश्न तो अगदी ख्यातनाम प्राचीन भारताबद्दल आहे. का राज्यकर्ता होता, त्याने शक संवत्सराची सुरुवात केली, ज्याचा पुढे भारत सरकारने स्वीकार केला. त्याने बौद्ध धर्माची एक परिषद भरवली होती. संस्कृत साहित्य व कला यांचा जोरदार पुरस्कार होता. तो खालील राज्यकर्ता कोण? तो महान कुशाण राजा होता, त्याचं नाव होतं कनिष्क. कुशाण असला आणि 78 AD मध्ये सत्तेवर आला. त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्याने जे कॅलेंडर काढलं त्याला शक संहित हे म्हणतात, कॅलेंडर, शक कालगणना. तर शालिवाहन शके या नावाने 1956 साली भारताने ती राष्ट्रीय कालगणना म्हणून स्वीकारली आहे. 12 महिनेच असतात, चैत्र पहिला महिना, फाल्गुन शेवटचा महिना. तर त्यामुळे कनिष्क गाजलाय. त्याने मथुरा शैलीला प्रोत्साहन दिलं. तो त्याची राजधानी जरी पेशावरला असली पुरुषपूर, तरी बराचसा काळ तो उन्हाळ्यामध्ये मथुरेमध्ये काढत असे, आणि त्याने मथुरा शैलीला प्रोत्साहन दिलंय असं दिसून येईल. त्याने बौद्धांची 4थी परिषद घेतली होती काश्मीरमध्ये कुंडलवन येथे. मात्र तिथे बौद्ध धर्मामध्ये प्रमुख फूट पडली, महायान आणि हीनयान अशी. पुढचा प्रश्न 89 की सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरं आणि सार्वजनिक ठिकाणी उपासना करत असल्याचे पुरावे आढळून आलेले नाहीत. तर बरोबर आहे की सिंधू संस्कृतीमध्ये लोक धार्मिक तर होते असं दिसतं, पण मंदिरे किंवा सार्वजनिक ठिकाणी उपासना करत असल्याचे पुरावे दिसून आलेले, जसं त्या काळाच्या इजिप्तमध्ये मोठे मोठे पिरॅमिड सापडले, तर मंदिरं सापडले, तसं काय दिसत नाही. म्हणजे हडप्पा लोकांचा धर्म कदाचित सार्वजनिक बाबींपेक्षा वैयक्तिक किंवा खाजगी बाब असावी, तर तेही खरं आहे. धार्मिक तर होते, देवदेवता होत्या, त्यांच्या मूर्त्या पण आहेत, अगदी अग्निपूजाही करत, पण मोठे मोठे सार्वजनिक धर्माचे कुठले पुरावे नाही आहेत. त्यामुळे ए की दोन्ही विधाने सत्य आहेत आणि योग्य स्पष्टीकरण आहे. नुकतेच चर्चेत आलं राखीगढी हे हडप्पाकालीन ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणामध्ये हे ठिकाण आहे राखीगढी. त्याला बजेटमध्ये खास पैसा पुरवला सरकारने म्युझियम करण्यासाठी, आणि त्याला जागतिक वारसा म्हणून हे मिळावं म्हणूनही ॲप्लिकेशन केलेलं आहे. हे राखीगढीचं वैशिष्ट्य असं की मोहनजोदडोचा आकार आहे त्याहून मोठ्या आकाराचं हे शहर आहे असं दिसून आलं आहे. लोक सुरुवातीला वाटलं होतं की मोठी मोठी शहरं पाकिस्तानमध्ये निघून गेली, आपलं नुकसान झालं आहे, पण असं दिसून आलं आहे की कुणाल, राखीगढी, गणेरीवाला अशी हरियाणा पंजाबमध्ये अनेक ठिकाणं तर हा मोहनजोदडोपेक्षा सुद्धा मोठी आहे. त्याचं उत्खनन करणं हे मात्र आवश्यक आहे, हे तितकंच खरं आहे. संगम साहित्यातील खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान आणि सुभाषितांचा समावेश आहे? तर तिरुक्कुरल हे अत्यंत प्रख्यात ग्रंथ आहे. तिरुवेल्लुवर यांचा ग्रंथ आहे. एक कुरल म्हणजे सुभाषित आहे, 2 ओळींचं कुरल असतं, आणि त्यातनं विजडम, शहाणपण सांगितलं गेलं आहे. आजही तमिळ मुलांना शाळेमध्ये हा ग्रंथ शिकवला जातो. स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे साने गुरुजींना अटक केली त्या तामिळनाडूत ठेवलं तुरुंगात. तर तिकडे काय झालं की सगळे कैदी एकमेकांना कुरलमधल्या सुभाषित सांगायचे, आणि साने गुरुजींना फारच उत्सुकता वाटली, आणि मग त्यांनी ते कुरल सगळं समजावून घेतलं, वाचलं, आणि मग ते मराठीमध्ये त्यांनी आणलं. तर साने गुरुजींचं मराठीमध्ये कुरलसुद्धा उपलब्ध आहे. खुद्द थिरुवेल्लुवर यांचा पुतळा आज तमिळनाडू सरकारने कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक आहे त्याच्या बाजूलाच उभा केलेला आहे. हे एक जैन संत होते. पुढचा प्रश्न 92 वर्धमान महावीर जे खालीलपैकी विधानांचं त्यांच्याविषयी कोणती विधानं खरी येतं? तर लोकांना धम्म सहजपणे कळावा यासाठी ते अर्धमागधी भाषेचा वापर करतं. तर बरोबर आहे, म्हणजे जैन साहित्यच अर्धमागधी भाषेमध्ये आहे. खुद्द महात्मा बुद्ध जे होते तेही मागधी भाषेचा वापर करतं, आणि पुढे बौद्ध ग्रंथ हे पाली भाषेमध्ये तयार केले गेले असं दिसून येईल.
लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या सभा होत त्यांना समवर सरणे असं म्हणतं. तर तेही बरोबर आहे. ब ही बरोबर आहे. समवसरण पुरुषांच्या जीवनक्रियेवर आधारलेले होते, तर ते मात्र खरं नाही आहे. की हे तीर्थंकर जे होते ते आता म्हणजे स्त्री पुरुषच्या पलीकडे गेले होते, तर तसं काय म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे अ आणि ब हे बरोबर आहे. भारतातले सर्वात मोठे जाळे तयार करणारा कालव्यांचे दिल्लीचा सुलतान पुढीलपैकी कोण होता? तर तो म्हणजे फिरोजशाह तुघलक. त्याच्याकडे 1,80,000 गुलाम होते. दिवाने बंदगानी त्याने एखादा डिपार्टमेंट स्थापन केलं, ते गुलामांकडनं कामं करून घे. लोकांना पण त्याने कामं दिली आहेत. त्यासाठी खास त्याने एम्प्लॉयमेंट ब्युरो काढला आहे, रोजगार केंद्र काढलं आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात त्याने सार्वजनिक कार्य हाताला घेतली. हे कालव्यांचं काम त्याने एवढं परफेक्ट केलं सतलजवर, यमुनेवर, की आजही उत्तर भारतामध्ये ही कालवे वापरली जातात. हे त्याचं म्हणजे जिवंत एक प्रकारचं त्याचं स्मारक आहे असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 94 की जोड्याजुळा गौतम बुद्ध आणि त्यांची आयुष्याशी संबंधित प्रतीके. तर मग जन्म त्याला कमळ किंवा हत्ती हे पण प्रतीक मानलं जातं. जे कमळ आणि हत्ती. महानिष्क्रमण आणि घर सोडलं, त्यांचा कंठक नावाचा घोडा होता त्याच्यावरून घर सोडलं आहे. तरुणपणीचं बैल हे प्रतीक वापरलं जातं, आक्रमकपणा. आणि महापरिनिर्वाण जो आहे तो स्तूपाने दाखवला जातो. तर 1, 2, 3, 4 सोपा प्रश्न होता. 95 विजापूरचा गोल घुमट कोणाच्या स्मरणार्थ बांधला गेलेला आहे? ते एक प्रसिद्ध राज्यकर्ता मोहम्मद आदिलशाह याने हा गोल घुमट बांधला आहे. मी स्वतः गेलो आहे आणि जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा गोल घुमट आहे विजापूरचा. आणि अतिशय सुंदर बांधकाम आहे. की असं म्हटलं आहे की ताजमहाल हा म्हणजे हृदयाने बनवला आहे, पण मग गोल घुमट डोक्याने बनवला आहे. म्हणजे अत्यंत बुद्धिमानता वापरली, खूप सुंदर प्लॅस्टरिंग केलं आहे. आणि वरती जाऊ शकतो आपण वरच्या साईडला घुमटाकडे. तिथे नुसतं कुजबुजलं तरी खूप दूरपर्यंत ऐकू जातं. तर ॲकोस्टिक म्हणजे ध्वनिशास्त्रातलं उत्कृष्ट उदाहरण आहे असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 96 जोड्याजुळवा नदी आणि तिचे वेदिक नाव. मग त्याच्यामध्ये 2 हे उत्तर आहे. म्हणजे काय तर घग्गर ती म्हणजे दिश्रावती आजची, किंवा हिलाच सरस्वती असंही पूर्वी म्हटलं गेलेलं आहे. सरस्वती पुढे राहिली नाही, तिला भारतामध्ये घग्गर आणि पाकिस्तानमध्ये हाकडा असं म्हटलं गेलं, तर तिला घग्गर हाकडा सिस्टम असंही म्हटलं जातं. सतलज जी आहे तिला शतुद्री असं म्हटलं गेलं होतं प्राचीन काळामध्ये. बियास नदी जी आहे तिला विपासा, व्यास नदी तिला विपासा असंही म्हटलं गेलं आहे. झेलमला वितस्ता असं म्हटलं गेलं आहे. रावीला पुरुषणी असं म्हटलं गेलं आहे. काबूल ज्या नदीवर आहे ती कुभा नदी आहे, ती पण अगदी प्राचीन आहे. तर याच्या प्राचीन नावं आणि आधुनिक नावं असं विचारण्याची पद्धत आयोगाची जुनीच आहे, त्यामुळे नावं पाठ केली तर उत्तम. पुढचा प्रश्न 97 खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पहिल्या बौद्ध परिषदेदरम्यान सुत्त पिटक आणि विनय पिटक यांची निर्मिती करण्यात आली. तर बरोबर आहे. हे सुत्त पिटक म्हणजे बौद्ध धर्माची सूत्रांची मांडणी करण्यात आली आणि ते काम उपाली याने केलं आणि आनंद याने केलं. आणि विनय जे आहे, विनय म्हणजे नियम मठाचे, त्याची मांडणी उपाली याने केली आहे. त्यामुळे लगेचच झाली होती राजगृह येथे, तिथे मांडणी करण्यात आली. अभिधम्म पेटिकेची निर्मिती 3ऱ्या बौद्ध परिषदेदरम्यान करण्यात आली. तेही बरोबर आहे. 4थी बौद्ध परिषद वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तेही बरोबर आहे. मात्र ही जी फूट पडली हीनयान महायान मगाशी आपण बघितलं की ती 4थ्या परिषदेत पडली आहे, 3ऱ्या नव्हे. 3ऱ्या परिषदेमध्ये फूट का नाही पडली? तर खुद्द सम्राट अशोकाने धमक्या दिल्यात की जो कोणी फूट पडायचा प्रयत्न करेल त्याला पांढरे कपडे घालून अशा ठिकाणी पाठवून देईल तिथे कोणीही नसेल. आता खुद्द सम्राटाचा पाठिंबा आणि फूट पडायला त्याचा विरोध, ते सगळे टरकले होते, होते घाबरले होते आणि त्यामुळे मग फूट पडली नाही आहे. पण मग फूट डी होती, वाढत चालला होता संघ आणि एवढा मोठा संघ एका पद्धतीने नियंत्रित होऊ शकणार नव्हता आणि शेवटी फूट पडायची ती पडलीच 4थ्या बौद्ध परिषदेमध्ये. त्यामुळे मग 3 बरोबर आहेत विधान आणि 4थं चुकलं आहे, म्हणजे उत्तर 4 हे येणार. हिंदू धर्मातील विविध विवाह पद्धतींपैकी अयोग्य जोडी ओळखा असं म्हटलं आहे, अयोग्य म्हटलं आहे. त्यामुळे मग त्याच्यामध्ये ब्राह्मविवाह हुंड्यासहित हा सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रेष्ठ असं म्हटलं त्याला.
हुंड्यासह वधू देणं आईवडील ठरवतात. आर्ष विवाहामध्ये वधूच्या बदल्यात रक्कम देण्याची पद्धत होती. गांधर्वमध्ये प्रेमविवाह होता. इतरही काही पद्धती होत्या. प्राजापत्य त्यात नातेवाईक विवाह ठरवून देत प्राजापद्धतीमध्ये. असुरमध्ये कन्या विक्रय केला जाई, पैशाच्या मोबदल्यात पैसे दिली जाई मुलगी. पिशाच्य यात फसवून किंवा मग काही नशिले पदार्थ देऊन जबरदस्ती करून विवाह केला जाई, त्याला पिशाच्य पद्धती तो अधमाधम म्हटला गेला आहे, तोही प्रकार होता. अशा 8 प्रकारचे विवाह होते, 4 चांगले 4 वाईट. मग त्यातलं प्राजापत्य म्हणजे काय तर नातेवाईकांनी ठरवलेला विवाह. हरले राजाच्या मुलीची विवाहाकडे नव्हे. हा राजाच्या संबंधित विवाह जो होता तो कुठला, तर त्याला राक्षस विवाह म्हणतात. तो क्षत्रियांसाठी सांगितला आहे की क्षत्रियांनी दान देणं अपेक्षित आहे, घेणं नाही. आणि विवाहामध्ये तर कन्यादान होतं ना, तर मग त्यापेक्षा मग दान घेण्याचं नाचकी गणापेक्षा मुलगी पळवून देणं त्याला शास्त्र विवाह म्हटलं आहे. राक्षस विवाह काय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अर्जुन आणि सुभद्रा, कृष्ण आणि रुक्मिणी, किंवा पुढे पृथ्वीराज चहमान आणि संयोगिता ही उदाहरणं प्रसिद्ध आहेत. ते उत्तर इथे 4 येईल. ऋग्वेदातील प्रसिद्ध 10 राज्यांची लढाई, दाशराज्ञी युद्ध कोणत्या नदीकाठी झाले, तर पुरुषणी म्हणजे रावी नदीकाठी युद्ध झाले. रावी नदीचा प्रवाह बदलला असा आरोप विश्वामित्रांनी केला आहे, जो या 10 राजांचा पुरोहित होता. आणि तो आरोप भरत या टोळीवर केला आहे. सुदास पैजवाना राजा होता आणि वशिष्ठ हा पुरोहित होता. त्या शेवटी मग 2 पुरोहितांमधलं स्टार वॉर होतं. वशिष्ठ आणि विश्वामित्रा प्रख्यात युद्ध झाले, पण मग त्या 10 टोळ्यांना हरवून भरत टोळी जिंकली आणि त्यामुळे उत्तर भारतावर भरत टोळीचं वर्चस्व निर्माण झालं आहे आणि त्याला भरतवर्ष असं म्हटलं गेलं आहे किंवा भारतवर्ष असं म्हटलं गेलं आहे. शेवटचा प्रश्न 100 आणि तो म्हणजे 2 हे उत्तर येईल म्हणजे की अचं 4 मंदिरं आणि त्यांची ठिकाणं. कैलाशनाथ कांचीपुरम, पल्लवांनी उभारलेलं अगदी सुरुवातीचं मंदिर कैलाश मंदिर अत्यंत प्रख्यात आहे त्याच्या कलेसाठी. किंवा मग लिंगराज मंदिर भुवनेश्वर, नागरी शैलीतलं सर्वोत्तम मंदिर म्हणजे लिंगराज आहे. आणि भुवनेश्वर ईश्वराचंच भुवन आहे, मंदिरांचं शहर आहे, तिथलं प्रख्यात मंदिर आहे लिंगराज. कंडारिया महादेव खजुराहो येथे आहे. खजुराहो येथे जी 22 मंदिर आहेत त्यातलं सर्वोत्तम हेच आहे कंडारिया महादेव. दिलवाडा मंदिर माउंट आबू, त्यांचं संगमरवरीमधल्या कारागिरीसाठी अत्यंत प्रख्यात आहेत. चालुक्य सोळंकी राजांनी उभारली होती आणि त्यामुळे मग 2 हे उत्तर येईल. खात्री आहे की तुम्हाला या चर्चेचा फायदा होईल आणि अशाच प्रकारे भेटत राहू. धन्यवाद.